लक्ष देऊ नये. आजकाल मुली भेटणं खूप कठीण झालंय. तेव्हा आपण आज जी मुलगी बघायला चाललो ती मुलगी काळी गोरी चपटी नकटी कशीही असू दे, तू नाही म्हणू नको. समजलं ना तुला? हो आई, समजलं मला. चल मग. हो चल. हे पाच अगुना तुला बजावून सांगते, आज तुला पाहायला पाहुणे येणार आहे. त्यांच्या समोर जास्त बडबड करू नको. आजपर्यंत तुला 50 पाहुणे पाहायला आले, पण तुझ्या बडबडीमुळे आजपर्यंत तुला कुणीच पसंत नाही केलं. समजलं ना? हो आई, समजलं मला. चल. अनजाने अजनबी चल बांधो बंधन, हाय रे दिल में है ये उलझन. मिलकर क्या बोले क्या बोले क्या बोले रे, मिलकर क्या बोले. बेटा तुझे नाव काय? सगुना. तुला स्वयंपाक करता येतोय? स्वयंपाक करता येतो, पण हेल्थ साठी चांगले नाही. कोणाच्या? तुझ्या? नाही, फॅमिलीच्या. ते कसे? एकदा मी किचन मध्ये भाजी बनवत होती तर ती जळली. भाजी जळली? नाही, किचनच जळली. अरे बाप. एकदा मी आजीसाठी केक बनवला. आजीने तो केक खाल्ला आणि पुन्हा काही खाऊच शकली नाही. कारण की कडकच इतका झाला होता की दातच पडून गेले आजीचे. आजी काय करते आता फक्त सूपच पिते. मी एकदा सूप व्हिडिओ पाहून बनवला. त्याच्यात दाखवलेच नाही मोठा चमचा तिखट टाकावा लागतो की छोटा चमचा. मी मोठा चमचा तिखट टाकले. आईने ते सूप पिले आणि थुंकून टाकले. आईला काय झाले? आईला काहीच झाले नाही. समोर माझा भाऊ उभा होता आणि त्याच्या डोळ्यातच गेले आणि तो आंधळा झाला. अरे बापरे. पण मला एक पदार्थ चांगला बनवता येतो. कोणता? मी एकदा रस्त्यावरून बर्फाचा गोळा खात घरी आले होते. तेव्हा आमच्या ओळखीचे आमच्या घरी काका आले होते. मला कळतच नव्हतं त्यांना चहा द्यावा की सरबत. चहा द्यावा म्हटलं की दूध नव्हते. सरबत द्यावा म्हटलं की लिंबू नव्हते. मी त्यांना माझा उरलेला बर्फाचा गोळा एका थंड ग्लासच्या पाण्यात टाकला आणि त्या काकांना तो सरबत म्हणून दिला आणि त्या काकांना ते सरबत खूप आवडले. आई, असली बाळकं नको ग बाई. बोरे बंड्या.